नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या तिघांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही पाणी सोडावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते. सगळ्यात आधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला. अखेर धनंजय मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सदनिका घोटाळा प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आणि त्यामुळे महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 1.5 वर्षही झालं नाहीये आणि या काळात राष्ट्रवादीच्या 3 बड्या नेत्यांचे राजीनामे झाले. महिलांवरती अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय. लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असण्याचा संशय आहे. एसआयटी टीमनं दीपक लोंढेची कसून चौकशी केलेली आहे. लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे आणि लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारापर्यंत पोहोचत असल्याचीही माहिती आहे. दरम्यान यावर ठाकरे